कोकणातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर नेहमीच कोकण रेल्वे महामंडळ अन्याय करीत असते, अशी भावना कोकणातील लाखो जनतेची आहे। बाहेरून येणाऱ्या गाड्या कोकण मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना बाजूला करून पुढे पाठवल्या जातात। 8 ते 10 तास उशिरा धावणाऱ्या गाड्यांना पुढे सरकवले जाते। 2 दिवसांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावर धावणारी 09057/58 ही उधम मंगलोर एक्सप्रेस 8 तास उशिराने धावत होती। तरीही उशिराने धावणाऱ्या एक्सप्रेसला रोहा, कोलाड, चिपळूण येथे इतर गाड्यांना मार्ग देण्यासाठी रोखून धरले। याचा जाब अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे सेक्रेटरी श्री यशवंत जडेयार यांनी रेल्वेतील प्रवाशांना घेऊन विचारला। कोलाड स्टेशन मास्टरला कोकण रेल्वेचे मुख्यालय बेलापूर येथे कॉल करण्यास सांगितले आणि नंतर मडगाव पर्यंत ही गाडी कोठेही थांबली नाही। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे यशवंत जडेयार यांचे अभिनंदन प्रवासी वर्गातून आता केले जात आहे। आम्ही तुमचा मेसेज मी कंप्लेंट लिहून द्या, नाहीतर ते फॉरवर्ड करू शकतो। आमच्या हातापर्यंत तेवढ्याच गोष्टी आहेत। अहो गाडी लेट किती झाली आहे बघायला जरा विचार करा ना तुम्ही। अहो रेल्वेने एवढा ह्याच गाडी नाही गाडी अहो गाडी ऑलरेडी लेट झाली, त्याच्यात तुम्ही क्रॉसिंगला पुन्हा त्याला देत आहे। हा एक मिनिट शांत प्रत्येक ठिकाणी क्रॉसिंग ठेवली आहे। हो सर मी असं बिलकुल नाही म्हणत आहे की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुमचे जे हेड डिव्हिजन हेड त्यांच्याशी बोलायचं ते जबाबदार आहेत की नाही। अरे जर 8 जवळपास 12 तास 14 तास त्याच्यामुळे छोटी छोटी मुलं आहेत। या गाडीतून प्रवासी तिकीट काढले नाही, त्यांचे पैसे नाही घेतलेत का? लोकांकडून पॅसेंजरकडून पैसे घेत आहेत आणि 12 14 तास ती फ्री सोडली आहे गाडी। हो कुंभमेळ्यासाठी फ्री सोडली आहे का गाडी? अहो तुम्ही पुढे तरी कळवा ना। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।